पाहिजे. नमस्कार, माझं नाव विठ्ठल मोरे. आपण पाहतात मुक्ताई शेळी पालन. मित्रांनो, आज आपण आपल्या शेळीला जंतनाशक देणार आहोत. आपण काही लहान पिल्लाला महिन्याला आणि मोठ्या शेळीला 3 महिन्याला जंतनाशक रेग्युलर देत असतो. कारण कसं, शेळीमध्ये सगळ्यात महत्वाचं शेळीचं जंत निर्मूलन करणं गरजेचं असतं. कारण जंत वाढले तर त्याचे वजन वाढवत होत नाही, किंवा भूक लागत नाही, किंवा कमजोरी वाढते, किंवा अनेक आजारांना बळी पडते. जसं की गेचूड होणे, उवा वाढणे, किंवा ताप येणे, अशा बऱ्याच कारणं त्याचे वाढत असतात जंत झाल्यामुळे. त्याच्यामुळे लहान पिल्लाला महिन्यातून आणि मोठ्या शेळीला 3 महिन्यातून आपण एकदा जंतनाशक केलंच पाहिजे. तर मित्रांनो, आज मी काय करणार आहे, तर आज हे आयुर्वेदिक कंटेन असलेलं हायटेक हे आपण रिबॅक कंपनीचं आज आपण आपल्या शेळ्यांना जंतनाशक. याचा फायदा काय मित्रांनो, हे पोटातील गोल जंत, फुफ्फुसातील जंत आणि आतड्यातील जंत या तिन्हीवर काम करतं आणि याचा रिझल्ट खूप चांगला आहे. मी स्वतः बरेच वेळेस देतो. आता मी जवळपास 3-4 वर्षापासून याचा रेग्युलर वापर करतो. रेग्युलर वापर म्हणजे कसं मित्रांनो, बघा, कधी जंतनाशक देते वेळेस काय करायचं, आलटून पलटून द्यायचं. समजा आता आपण अगोदर काय दिलं, अल्बोमार दिलं होतं, त्याच्यानंतर आता आपण हायटेक देत आहोत. हायटेक झालं की नंतर आपण फेनमिंडाझोल द्यायचं. फेनमिंडाझोल की त्याच्यानंतर फास्टमिन, म्हणजे असं प्रत्येक वेळेस चेंज करून कंटेंट द्यायचं. का माहिती काय, तर त्या जंताचा नायनाट करण्यासाठी आपल्याला औषधी वेळच्या वेळी बदलणं गरजेचं असतं. जर आपण एकच जंतनाशक वापरलं तर त्याचा दुष्परिणाम असा होतो की त्या शेळीच्या पोटातील किंवा पिलाच्या पोटातील जे जंत असतात त्यांना त्या औषधाचं रेजिस्टन्स, म्हणजे त्या औषधाची सवय होते आणि त्याच्यावर ते प्रभावी होत नाहीत. मग त्याच्यामुळं काय होतं, ते जंत मरत नसतात. त्यासाठी आपण आलटून पालटून जंतनाशक देणं गरजेचं असतं. तर हायटेकमुळं काय होतं, एकतर पोटातील जंत मरतात, फुफ्फुसातील जंत मरतात आणि त्याच्या शेळीच्या किंवा शेळीच्या किंवा पिलाच्या जे केसावर किंवा वरच्या शरीरा, म्हणजे बाह्य परजीवी जसे की गेचूळ वा पिसवा असतात, हे याच्या सुद्धा ते हे प्रभावी असते. कारण कसं, याच्यामध्ये आयुर्वेदिक कंटेन सुद्धा आहे. तर मित्रांनो, आज आपण आपल्या पिल्लाला जंतनाशक देणार आहोत. कारण आपण पिल्लाला प्रत्येक महिन्याला जंतनाशक देत असतो. आता आपण आपल्या शेळीच्या पिल्लाला जंतनाशक देणार आहोत. ते कसं द्यायचं तुम्हाला मी सांगतो. मित्रांनो, कधी असं जे इंजेक्शन असतं हेच वापरायचं. कारण कसं असतं, याच्यामुळे आपल्याला जंतनाशक किती द्यायचं हे प्रमाण कळतं आणि औषध पाजवण्यासाठी सोपं होतं. मित्रांनो, असं ओपन करायचं नाही. कधी ओपन करायच्या अगोदर काय करायचं, पूर्णपणे हलवून घ्यायचं. एकजीव मिक्सर जे सोल्युशन आहे एकजीव झालं पाहिजे. अशा प्रकारे पूर्ण पॅक करून घ्यायचं. मित्रांनो, याचं प्रमाण कसं आहे तुम्हाला सांगतो. याचं प्रमाण कधी याच्या बॉटलवर दिलं 25 ml 100 किलोच्या जनावरांसाठी द्यायचं. म्हणजे कसं, समजा 4 किलोला 1 ml द्यायचं. 4 किलोला 1 ml. समजा आपलं किलो किती, समजा 8 किलोचे, बरोबर आहे, आपण याला 2 ml द्यायचं. मित्रांनो, माझं पिलू, आता ही पिलू मी या पिल्लाला जंतनाशक देणार आहोत. या पिल्लाला जंतनाशक, याचं वजन 8 ते 10 किलो. आपण याला 2.5 ml देणार आहोत. याचं वजन जवळपास 10 किलो आहे. त्याच्यामुळं आपण याला 2.5 ml देऊ. तर कसं द्यायचं तुम्हाला सांगतो. बरोबर मित्रांनो, 2.5 ml घेतलेलं आहे. 2.5 ml. कधीही ही बॉटल पूर्णपणे हलवून घ्या
जेणेकरून कसं एकजीव होईल. मित्रांनो, आता जंतुनाशक बऱ्याच लोकांना पाजवता येते. पिलू काय करते, जर समजा आपण बळजबरीनं पाजवायला गेलो तर पिलू सांडून टाकते. त्याच्यामुळे मित्रांनो काय करायचं, तर असं असं तोंड पकडायचं, तोंड पकडून असं जंतुनाशक आतमध्ये सोडायचं आणि तोंड सोडायचं नाही. तोंड सोडलं की ते पिलू जंतुनाशक सांडून दम 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 आतमध्ये सोडून द्यायचं. अशा प्रकारे बघा, पूर्णपणे त्याच्या पोटामध्ये औषध केलेलं आहे. असं करायचं. पाजवण्याचे स्टिक खूप सोपे, थोडा अनुभव घेतला किंवा प्रॅक्टिस केली तर हे सहज सगळ्याला पाजवता येतं. अशा प्रकारे आपण आज याला जंतुनाशक केलं. याच्यामुळे काय होतं मित्रांनो, याच्या बॉडीवर चकाकी येते. गोचिडवा पेशा असतील तर ते निघून जातात आणि पोटामध्ये जे जंत असतात, आतड्यामध्ये, फुफ्फुसामध्ये, ते पण कमी होण्यास मदत होते. अशामुळं आणि प्रत्येक वेळेस मित्रांनो ध्यान ठेवा, चेंज करून द्या. म्हणजे उदाहरण तुम्हाला सांगितलं, अल्बम दिला असेल तर पुढचं मला हायटेक द्या. म्हणजे कंटेंट चेंज झाली पाहिजे, हे महत्वाचं आहे. कारण ते जर त्या जनतांना जर त्या औषधाची वारंवार तुम्ही एकच औषध दिलं आणि त्या जनतांना त्या औषधाची सवय जर झाली तर ते जंत मरत असतात. त्याच्यामुळं आलटून पालटून देणं गरजेचं आहे. त्या काळजी 2-4 घ्यायच्या आणि जंतुनाशक लहान पिल्लाला महिन्यातून आणि मोठ्या शेळीला 3 महिन्यातून 100% करा, कारण याच्याशिवाय शेळीपालन होऊ शकत नाही. जंत सगळ्यात महत्वाचे असते, जंत निर्मूलन करणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.